ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। अपीच भूतानि ते अव्ययाम अकीर्तिं कथयिष्यन्ति च संभावितस्य अकीर्तिः मरणात अतिरिच्यते। त्याचा अर्थ असा होतो, अपीच एवढंच नव्हे तर भूतानी ते अव्ययाम अकीर्तिम कथयिष्यन्ति, लोक तुझी अक्षय्य म्हणजे सर्व काळ दुष्कीर्ती सांगत राहतील। तू जर ह्या स्वधर्मरूपी या युद्धाचा त्याग केलास तर लोक पुष्कळ दिवस तुझी अपकीर्ती सांगत राहतील। जसं आत्ता लोक तुझी कीर्ती गात आहेत, जर तू हे धर्मयुद्ध सोडून पळू गेलास तर लोक तुझी अपकीर्ती सांगत राहतील। कशी? अव्ययाम अक्षय्य सर्व काळपर्यंत सांगत राहतील। हा अर्जुन भित्रा होता आणि तो युद्ध सोडून पळून गेला। आणि गोष्ट अशी आहे की संभावित पुरुष जो असतो, संभावितस्य अकीर्तीही, संभावित पुरुषाला दुष्कीर्ती अपकीर्ती ही कशी असते? मरणात अतिरिच्यते, मरणाहूनही अधिक दुःखदायक असते। जो संभावित पुरुष आहे, ज्याला पूर्वीपासून मान सन्मान प्राप्त झालेले आहेत, असा जो मनुष्य आहे त्याच्यासाठी अपकीर्ती दुष्कीर्ती ही मरणापेक्षा अधिक त्रासदायक दुःखदायक असते। या मागच्या श्लोकामध्ये अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तींच हित्वा पापम अवाप्स्यसि। जर हे तू युद्ध केलं नाहीस तर स्वधर्माला मुकशील, लोक आणि तुझी कीर्ती देखील काय होईल? नाहीशी होईल, तुला पाप लागेल असं सांगितलेलं आहे। आता या श्लोकामध्ये त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की अर्जुना, तुझी कीर्तीच नष्ट होईल एवढंच नाही तर सर्व प्राणी मात्र तुझी अपकीर्तीच सांगत राहतील। कुठपर्यंत? अक्षय कल्पांतपर्यंत, सर्व काळ दीर्घकाळपर्यंत तुझी अपकीर्ती ते गातील। म्हणून तू युद्धापासून परांगमुख जर झालास, परावृत्त जर झालास तर त्याचा हा असा दुष्परिणाम होईल हे भगवंत सांगतात। हे पहा, माणसानं ज्याप्रमाणे आता वर्तमान काळाचा विचार करायचा असतो त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा देखील विचार करायचा असतो। आता चालू घडीचाही ज्याप्रमाणे विचार करावा लागतो, बोलत असताना विचार करून बोलणं, वागत असताना विचार करून वागणं, त्याचप्रमाणे भविष्य काळाचा विचार माणसानं नेहमी करायचा असतो। सुज्ञ लोक भविष्य काळाचा देखील काय करत असतात? विचार करत असतात। केवळ चालू प्रसंगाचा ते विचार करत नाही तर आपलं हे वागणं भविष्य काळासाठी कसं असणार आहे याचा देखील काय करतात? विचार
करतात. तेव्हा हे अर्जुना, आत्ता शोकग्रस्त तू झालेला असल्यामुळं तुला या शोकातून सुटण्यासाठी युद्ध टाळणं हा उपाय दिसतोय. तुला वाटतं हे युद्ध जर टाळलं तर मग आपल्या हातून होणारी ही जीवितहानी ती होणार नाही आणि तुला वाटेल मी या शोकातून काय होईल बाहेर निघेल. हा तात्पुरता तू विचार करतो आहेस. परंतु जर हे स्वधर्मरूप युद्ध तू जर टाळलंस तर तुझी पूर्वीच असलेली जी कीर्ती आहे ती तर नष्ट होईलच, तुला पाप तर लागेलच, पण तुझी अपकीर्ती हे सर्व प्राणी मात्र अक्षय दीर्घकाळपर्यंत सांगत राहतील एकमेकांना. हा अर्जुन भित्रा होता, युद्धाला घाबरला. सर्व शूरवीर त्याच्यासमोर उपस्थित असल्यामुळं तो त्यांना भिला आणि युद्ध सोडून पळून गेला. आणि हे पहा, जो शहाणा मनुष्य आहे, सुज्ञ माणूस आहे, जो मानी मनुष्य आहे, त्याच्यासाठी अकीर्ती ही मरणापेक्षा अधिक वाईट असते. मरणात अतिरिच्यते. म्हणून स्वधर्मो हा सांडिसील तरी पापा वरपडा होसील आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. म्हणून हा स्वधर्म सांडसील तरी पापा वरपडा होसील आणि ते अपेश कल्पांतवरी न बचेल. म्हणून एवढ्याकरिता जर तू हा आपला धर्म टाकशील, हा स्वधर्म सांडिशील, ही युद्ध करणं हा तुझा काय आहे? स्वधर्म आहे. हा धर्म जर तू टाकलास तरी पापा वरपडा होशील. तर पापाला काय होशील? पात्र होशील, पापाला प्राप्त होशील. लक्षात आलं? वरपडा म्हणजे वर जाऊन पडणे. पापाच्या वर जाऊन तू पडशील म्हणजे पापाला काय होशील? प्राप्त होशील किंवा पापाला पात्र होशील. पात्र होणं किंवा प्राप्त होणं म्हणजे तुला काय लागेल? पापच लागेल असं ते म्हणतात. तरी पापा वरपडा होशील. आणि एवढंच नव्हे, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. आणि ते अपयश आणि हे तुझ्या कपाळी जे मारलं जाईल ते अपयश कल्पांतापर्यंत टळणार नाही. कल्पांतवरी न वचेल पापा वरपडा होशील. म्हणून हा स्वधर्म सांडशील. हा जर स्वधर्म त्याग केलास तर पापाला पात्र होशील. हे पहा, असं आहे. जीवात्मा हा वास्तविक तसं पाहिलं तर तो स्वतंत्र आहे. त्यानं मनात आणलं तर तो स्वर्ग प्राप्त करू शकतो, मोक्षालाही जाऊ शकतो, आणि ठरवलं तर नरकाला देखील जाऊ शकतो. स्वधर्माने जर तो वागला तर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते. ह्याच्या उलट स्वधर्महीन जो मनुष्य आहे तो अधोगतीला काय होतो? प्राप्त होतो. त्याला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध पातके दैन्यजात तितुके तेथे जीवसे. त्रिभुवनांतर्गत असलेली सर्व दुःख त्याला येऊन प्राप्त होतात. आणि नानाविध पातके, निरनिराळी पातक, वेगवेगळी पाप त्याच्याजवळ येतात. दैन्यजात तितुके तेथे जीवसे. आणि जेवढं काही दैन्य म्हणून सांगितलं ते देखील त्याच्याजवळच येऊन काय करतं? वास्तव्य करतं. जर त्याने आपल्या स्वधर्माचा काय केला? त्याग केला तर. आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. पापाला तर पात्र होशीलच, पण तुझ्या माथी जे अपयश मारलं जाईल ते कल्पांतापर्यंतही जाणार नाही. आपला धर्म सोडून, युद्धरूपी स्वधर्म सोडून अर्जुनानं भिक्षा मागणं हा परधर्म काय केला? स्वीकारला. अशी तुझी अपकीर्ती हे सगळे प्राणी मात्र, हे भूत मात्र काय करतील? सांगत राहतील, कल्पांतापर्यंत सांगत राहतील. म्हणून हा स्वधर्म तू त्यागू नको. हे पहा, एखादा म्हणेल काय होतं त्याला? युद्ध करून अर्जुनाची जशी समजूत होती की युद्ध केल्याने काय होईल? पाप लागेल, ह्या लोकांना मारावं लागेल. त्यांना मारण्यापेक्षा ते युद्ध न करता राहिलं ते बरं. म्हटले अपकीर्ती होईल, होऊ द्या,
पण गोष्ट अशी आहे ना की जो मानी मनुष्य आहे, संभावित मनुष्य आहे, सज्जन माणूस जो आहे, त्याच्यासाठी अपकीर्ती ही मरणापेक्षा दुःखदायक असते, त्रासदायक असते. ज्ञानोबा आहे त्या संभावित शब्दाचा अर्थ जाणता असं करतात. शहाणा सुरता मनुष्य जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगा न पवे, आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. जव अंगा अपकीर्ती न पवे, तवची जाणतेनी जियावे, आणि येथोनिया केवी निघावे सांगपा. उभीचा अर्थ असा होतो, जव म्हणजे जोपर्यंत, अंगा अपकीर्ती न पवे, अंगाला अपयशाचा डाग लागत नाही, जोपर्यंत हा अपयशी आहे असं म्हटलं जात नाही, तवची जाणतेनी जी यावे, तोपर्यंतच शहाण्यानं जगावं. लक्षात आलं का? जोपर्यंत अपकीर्ती अंगाला लागत नाही, अपकीर्ती अंगाला चिटकलेली नाही, तोपर्यंतच विचारी माणसानं जगावं. आणि सांगपा केवी निघावे येथोनिया, आणि येथोनिया केवी निघावे सांगपा. मग असं जर आहे जगात, असं दिसतं, नियम आहे की शहाण्या माणसाने तोपर्यंतच जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती लागलेली नाही, त्याची दुष्कीर्ती झालेली नाही, तोपर्यंतच त्याच्या जगण्यात काय आहे, अर्थ आहे. आणि असं जर असेल तर मग येथून म्हणजे या संग्रामातून, या युद्धातून केवी निघावे, कसं काय बाहेर पडावं, कसं परत जावं, सांग बरं तू. समजावून सांगतात भगवंत की शहाण्या माणसाने, नियम आहे की शहाण्या माणसाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्तीचा दाग लागलेला नाही. असं जर असेल तर तू हे युद्ध सोडल्यानं तुझी सर्वत्र काय होणार आहे, अपकीर्ती होणार आहे. मग अपकीर्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शहाण्याने जगायचं, तू तर शहाणा आहेस. मग असं असेल तर हे युद्ध सोडून बाहेर कसं पडावं युद्धातून, सांग बरं. अपकीर्ती म्हणजे दुष्कीर्ती, दुर्लौकिक, अपमान, निंदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जगण्यात काय असतो, अर्थ असतो. पण जाणतेनी म्हटले बरं का, शहाण्या माणसासाठी. नाही तर काही लोकांना ती अपकीर्ती सुद्धा काय वाटते, ती भूषणावहच वाटत असते. लक्षात आलं? ज्ञानोबारांनी एका ठिकाणी म्हटलं, अज्ञानी लोकांच्या लक्षणामध्ये शक्यतो ती ओवी असावी. व्यसनांची अंगी लेणी मिरवे. लेणी म्हणजे दागिने, अलंकार, भूषण मिरवतात. कशाची? व्यसनांची. म्हणजे संकट, दुःख किंवा व्यसन शब्दाचा व्यसन हा अर्थ केला तरी हरकत नाही. आता हे व्यसन म्हणजे संकट, दुःख, अडचणी, किंवा हे व्यसन करतात लोक, ते व्यसन. आधी काय भूषणावह गोष्ट आहे का? पण काही लोक त्या व्यसनांची लेणी अंगावर घालून मिरवतात. जी गोष्ट सभ्य समाजामध्ये निंदनीय आहे, निंदनीय मानली जाते, त्याच गोष्टीचं काही लोक भूषण समजतात. त्यांचा विषय नाही इथं. जाणतेने शब्द घातले त्यानं बरं आहे. जाणत्या माणसाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती चिटकलेली नाही. नाहीतर बघ, जो जाणता नाही तो तर ते अपकीर्तीलाच भूषण मानेल. त्याची दुष्कीर्ती झाली तर तो मोठ्या ताटमानेनं जगात फिरेल. तो म्हणेल कसे का होईना माझी काय झाली, कीर्ती झाली. अपकीर्ती होईना पण कीर्ती झाली म्हणे. लक्षात आलं का? शब्द असतो की नाही, सुप्रसिद्ध आणखी कुप्रसिद्ध. लक्षात आलं का? गुणवान लोक, कलाकार लोक, कोणी ज्ञानी लोक, पंडित लोक, हे कसे असतात? प्रसिद्ध असतात, सुप्रसिद्ध. त्यांची प्रसिद्धी चांगल्या रीतीची प्रसिद्धी असते. आणि गुंड लोक, असे हे दरोडेखोर लोक,
हे कसे असतात? हेही प्रसिद्धच असतात, लोकांना माहीत असतात की नाही ते हे आहेत म्हणून, पण त्यांची प्रसिद्धी कुप्रसिद्धी. पण त्यांना त्याच्यातही भूषण वाटतं की लोक आपल्याला ओळखतात म्हणून. त्यांचा विषय नाही आहे इथं. विचारी माणूस, शहाणा माणूस, त्या शहाण्या माणसाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत ती जगणं नको अशी वाटणारी अपकीर्ती अंगाला चिटकलेली नाही. शहाण्या माणसाला अपकीर्ती झाली तर त्याला ते जगणं योग्य वाटत नाही. त्याला वाटतं याच्यापेक्षा माझं मरण आलं असतं तर मला बरं झालं असतं. आणि कधी कधी टोकाचा विचार करून अशी माणसं आत्महत्या देखील करताना आपल्याला आढळतात. कारण सतत सन्मानानं जगण्याची काय झाली असते? सवय झालेली असते. म्हणून विचारी माणसाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत ते जगणं नको वाटणारी अपकीर्ती अंगाला चिटकलेली नाही. मग हे असं जर आहे जगामध्ये नियम, तर मग या युद्धातून बाहेर निघावं कसं? सांग बरं. तू तर हे युद्ध सोडून पळू पाहतोस. म्हणून आणि तुझी आतापर्यंत सगळ्या जगात काय झालेली आहे? कीर्ती झालेली आहे. सगळीकडे तुझ्या नावाचा डंका वाजतोय. जे लोक तुझी कीर्ती करत आहेत जगामध्ये, तुझं कीर्तिमुख जे झालेले लोक आहेत, तेच तुझी अपकीर्ती सांगत सुटतील. लक्षात आलं का? तू निर्मत्सर सदयता, तू म्हणशील कसं? कारण मी जर आता युद्ध करील तर मोठ्या त्वेषानं मोठ्या जोशानं युद्ध करील आणि माझ्या पुढे या कोणाचा टिकाव लागणार नाही हे मला माहीत आहे, आणि हे माझ्या हातून मरतील. म्हणून दयेनं मी काय होतो आहे, हे युद्ध सोडू पाहतो आहे, असं कदाचित अर्जुन म्हणू शकतो देवाला. देव ज्या अर्थी समजावून सांगतात तुझी अपकीर्ती होईल, आणि अपकीर्ती होऊन जगणं हे मरणापेक्षा देखील अधिक दुःखदायक असतं. तुला लोक भित्रा म्हणतील, हा भ्याला म्हणतील युद्धाला. तो म्हणतो मी युद्धाला भिवून थोडंच युद्धाचा त्याग करतोय, मी तर दयेनं त्याग करतोय. तू भले दयेनं त्याग करीत असशील, परंतु यांना तसं वाटणार नाही ना. कुणाला? या शत्रूंना. तू निर्मत्सर सदयता, येथून निघसील कीर मागवता, परी ते गती समजता न मनेल यया. तू निर्मत्सर सदयता, येथून कीर मागवता निघशील, परी ते गती यया समजता न मनेल. तू निर्मत्सर म्हणजे मत्सर रहित होऊन, सदयता कृपाळूपणानं, दयावान अंतकरणानं, येथून कीर मागवता निघशील. येथून खरोखर निश्चय करून माघारी काय होशील? फिरशील. ठीक आहे, तुझ्या अंतकरणात यांच्याप्रती दया निर्माण झालेली आहे, तू काही यांचा मत्सर वगैरे करत नाही आहे, हेही खरं आहे. परी ते गती, परंतु ती तुझी अंतस्थ असलेली स्थिती, तुझ्या अंतकरणात जो विचार आहे हे युद्ध त्यागताना, यया समजता न म्हणेल, या सर्वांना ते काही पटणार नाही. हे मान्य करतील का? अर्जुनाला आपली दया आली आणि मग त्यानं त्या युद्धाचा काय केला? त्याग केला. यांना ते तसं पटणार, यांना तसं वाटणार नाही. या सर्व शत्रूंना तुझी ही जी शुद्ध मनोभूमिका आहे तिचं आकलन होणार नाही. परी ते गती समजता न म्हणेल यया. गती म्हणजे स्थिती, तुझ्या अंतकरणाची जी स्थिती आहे, तुझ्या अंतकरणात आत्ता जे विचार आहेत ते यांना पटणार नाहीत. तू निर्मत्सरू सदयता, तू मत्सररहित अंतकरणानं, दयावान अंतकरणानं इथून खरोखर माघारी फिरशील. सदयता कृपाळूपणानं. मी जाणतो तुझ्या अंतकरणात यांच्याविषयी काय झालेलं आहे, कारुण्य निर्माण झालेलं आहे, पण हे मानणार नाहीत ना. ते काय तुझं कौतुक करतील का? बरं झालं अर्जुनानं युद्धाचा त्याग केला, आमची त्याला काय आली? दया आली, म्हणून तो अभिनंदनास पात्र आहे, असं म्हणणार नाहीत ते. उलट बरं त्यांच्या हाती ही गोष्ट सापडेल आणि सगळ्या जगात तुझी अपकीर्ती ते करतील की हा अर्जुन आम्हाला भिला म्हणून. लक्षात आलं का? लोक काय करत असतात? फक्त बाह्यकृतीच पाहत असतात. तू युद्धातून पळून गेलास एवढंच ते पाहतील.
तू कशामुळं पळून गेला हे पाहणार नाही. व्यवहारात देखील आपण पाहतो की नाही, लोक कोणती गोष्ट पाहतात? बाह्यकृती. बाह्य गोष्टीकडे एखादा मनुष्य एखाद्यावर रागावला तेवढंच पाहतात लोक. तू का रागावला, त्याच्या मागं काय भूमिका होती ते पाहत नाहीत. आता हे मोबाईलच्या याच्या जमान्यामध्ये तर लोकांना खूप जपूनच वागावं लागतं. हे अधिकारी लोक असतील यांना देखील जपूनच वागावं लागतं. एखाद्या पोलिसानं एखाद्याला मारताना तेवढंच चित्रीकरण करतील, पण त्याच्या अगोदर त्याने पोलिसाला मारलं होतं की काय ते काय पाहणार नाही. तेवढीच क्लिप व्हायरल होऊन जाईल 10-20 सेकंदाची. बघा त्या सामान्य माणसाला त्या अधिकाऱ्याने किती बदललं, पण हा माणूस अगोदर त्याने काही खोड काढली होती की काय त्याचा काही विचार करणार. बाह्यकृती. तसं अर्जुना, तू युद्धातून माघार घेतोस ही बाह्यकृतीच ते पाहतील. तुझ्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झालेली आहे. तू काही मत्सर वगैरे करत नाही, निर्मत्सर आहेस. ही तुझ्या अंतःकरणाची स्थिती काय यांना मान्य होणार नाही. तू निर्मत्सर सदयता येथून निघशील किरमागवता परी ते गती समजता न म्हणेल. या समजता ते गती न म्हणेल. या सर्वांना, या सर्व शत्रूंना तुझी ही शुद्ध मनोभूमिका जी आहे ती काय आकलन होणार नाही. यांना तसं काही वाटणार नाही, यांना ते पटणारच नाही म्हटले. मग हे काय करतील? तू निघून जातो आहेस हे पाहून ते तुला काय जाऊ देतील काय? युद्ध सुरू झाल्यानंतर जसं तू त्यांच्यावर बाण चालवशील तसंच ते प्रत्युत्तर तेही चालवतील. पण भलेही तू आता यांच्यावर दया दाखवून हे युद्ध त्यागून निघू पाहतोस, तर ते जात असताना हे काय तुझं स्वागत करतील का टाळ्या वाजवून? नाही. हे काय करतील? हेच हुकडून वेडीतील, बाणवरी घेतील, तेथ पार्था न सुटी जाईल कृपाळूपणे. हेच हुकडून वेडीतील, हे तुला चारी बाजूने काय करतील? घेरतील. चहूबाजूने तुला घेरतील. बाणवरी घेतील, बाणांचा काय करतील? वर्षाव करतील. बाणांच्या वर्षावाने तुला अडवतील. आणि मग सांग बरं पार्था, हे अर्जुना, तेथ कृपाळूपणे न सुटीजेल. मग त्या प्रसंगी दयाळूपणानं तुझी काही सुटका होईल का? ते तुला सुट्टी देतील का? हे चहूकडून वेडीतील, हे तुला सर्वजण चारी बाजूंनी काय होतील? अडवतील, वेडतील, घेरतील, घेरा टाकतील, वेढा टाकतील. तू परत चाललास तर ते तुला काही परत जाऊ देणार नाहीत. तुझ्यावर काय करतील? बाणांचा वर्षाव करतील. मग ते ज्यावेळेस तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील त्यावेळेस तुझी सुटका ह्या तुझ्या हृदयात त्यांच्याविषयी जी दया निर्माण झाली त्या दयाळूपणानं तुझी सुटका होईल का? होणार नाही. ऐसे निही प्राणसंकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणा होणी. कदाचित अर्जुना तू म्हणशील की मी युद्धातून माघार घेत असताना, निघून जात असताना हे मला चहूकडून वेढतील, बाणांचा वर्षाव करतील, तर मी काय करेल? चतुरपणे तिथून काय करून घेईल? माझी सुटका करून घेईल. मी काय त्यांना माझा प्राण घेऊ देणार नाही. सुरक्षितपणे मी काय होईल? निघून जाईल. असं कदाचित अर्जुन जर म्हणेल, म्हणू शकतो रे की नाही अर्जुन? तो म्हणेल मी युद्धाचा काय केला आहे? सराव केलेला आहे. असा देखील प्रसंग एखाद्या वेळेस उपस्थित होऊ शकतो की शस्त्रहीन झालेलो असताना कपटबुद्धीनं शत्रू काय करतो? वेढा टाकतो आणि त्या वेढ्यातून काय करून घेईल? मी माझी सुटका करून घेईल. पण बघ तू तुझी सुटका करून घेशील म्हणजे तू मरणार नाहीस, जगशील. पण तुझं ते जगणं मरणापेक्षा देखील काय असेल? वाईट असेल. ऐसेनी ही प्राणसंकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणा होणी. जरी ऐसेनी ही प्राणसंकटे विपाये निघणे घटे तरी ते जियालेही मरणा होणी ओखटे. जरी म्हणजे जरी ऐसेनी ही प्राणसंकटे, अशा ही प्राणसंकटातून विपाये निघणे घटे, कदाचित एखाद्या वेळेस निघणे घटे, निघणं शक्य होईल. ठीक आहे, जरी शक्य झालं
अशाही प्रसंगी, अशाही बिकट प्रसंगी या प्राणसंकटातून तुला सुरक्षितपणे निघणं शक्य जरी झालं तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी, ते जगणंही मरणाहून वाईट असणार आहे. लक्षात, ओखटे म्हणजे वाईट. ठीक आहे, तू चतुर असशील, युद्धकला जाणत असशील, अशाही भयंकर प्राणसंकटातून तू तुझी काय करून घेशील, कदाचित सुटकाही करून घेशील, तरी लोक तुला दूषणं दिल्याशिवाय तर काय राहणार नाही. तुला काय म्हणतील, हा पळपुटा आहे. लक्षात आलं का? आणि हे भित्रेपणाचा तुझ्यावर जो आरोप होईल, तुला जगात तोंड दाखवणं देखील बरं वाटणार नाही. लक्षात आलं? आता या प्रसंगातून सुटशील, परंतु कुठे ना कुठे लोकांना तू दिसशीलच. आता हे बाणांचा वर्षाव करणार आहेत, यांच्या ताब्यातून सुटशील. पण जी सामान्य माणसं आहेत ती भले बाण चालवणार नाहीत, पण वाघ बाण चालवतील की नाही? लक्षात आलं? बोलतील की नाही, बघा बघा बघा, अर्जुन चालला, हा युद्धातून काय झाला, पळून आला म्हटले. भले तिथून निसटला, परंतु हा भित्रा आहे, तुला लोकांना तोंड दाखवणंही शक्य होणार नाही. पुढे सांगतील की नाही, क्षत्रिया रणी पळवणी जाणे, ते कोण साहे लाजीरवाणे. क्षत्रियानं रणातून पळून जाणं ही गोष्ट कशी आहे, लाजीरवाणी आहे. हे लाजीरवाणे कृत्य तू करू धसतोस का? ऐसेनी ही प्राणसंकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियाले ही ओखटे मरणाहुनी. भयाद्रणादुपरतम मनस्यन्ते त्वां महारथाः, येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. महारथाः त्वां भयात् रणात् उपरतं मंस्यन्ते च येषां त्वं बहुमतः भूत्वा लाघवं यास्यसि. महारथाः म्हणजे महारथी, हजारो शूरांशी वीरांशी एकट्यानं लढणारा जो असतो त्याला म्हणतात महारथी. तू महारथी आहेस, आणि महारथी असलेला तू त्वाम भयात रणात उपरतम मनस्यन्ते, तू भयानं रणातून पळालास, परतलास असं ते मानतील, समजतील. भले तू महारथी आहे, गोष्ट खरी अशी आहे की तू एकटा 1000 धनुर्धारी लोकांबरोबर एकट्यानं काय करू शकतोस, युद्ध करू शकतोस. च आणि येषां त्वं बहुमतः भूत्वा, आणि ज्यांना तू मोठा शूर योद्धा म्हणून अतिशय मान्य झालेला आहे, ज्या लोकांनी तुला हा मोठा शूर योद्धा आहे असं म्हणून मानलेलं आहे, मान्यता दिलेली आहे, त्यांच्या दृष्टीनं तू काय होशील, लघुत्वाला प्राप्त होशील, तुच्छतेला प्राप्त होशील, हलकेपणाला काय होशील, प्राप्त होशील. ज्या लोकांना तू पुष्कळ प्रकारांनी हा अर्जुन शूर आहे, वीर आहे, सद्गुण संपन्न आहे अशा रीतीनं मान्य झालेला आहेस, तोच तू त्या लोकांच्याच दृष्टीनं हलकेपणाला काय होशील, प्राप्त होशील. युद्धातून परावृत्त न होण्यासाठी आणखी एक कारण भगवंत या श्लोकात सांगतात, आणखी एक कारण देतात. या कारणास्तव सुद्धा तू युद्धातून पळून जाणं उचित नाही आहे. कदाचित तू असं म्हणशील, ठीक आहे, माझी अपकीर्ती झाली तरी देखील चालेल, सामान्य लोक त्यांनी मला नावे ठेवली तरी चालेल, असंही म्हणू शकतो तो. त्याच्या मनात आता असं पक्क बसलेलं आहे, हे युद्ध करणं हे काय आहे, महाभयंकर कृत्य आहे. त्यामुळे तो म्हणेल, जरी माझी अपकीर्ती झाली, लोकांनी मला नावे ठेवली, दिसता क्षणीच मला दूषणं द्यायला सुरुवात केली, हरकत नाही, या सामान्यांच्या बोलण्याकडे मी काही लक्ष देणार नाही. कदाचित त्यानं जर कीर्तन प्रवचन ऐकली असली आणि संत लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत असं जर ऐकलेलं असलं, तुका म्हणे असे जर नाही गाणं ते ऐक, ते संत लोकांचं आहे. पण जरी तो असं म्हणेल
माझी सामान्य लोकांनी निंदा केली तरी काही हरकत नाही. त्याला उत्तर भगवंत देतात या श्लोकात. अरे सामान्य लोकांचं सोडून, पण ज्यांनी तुला मोठं मानलेलं आहे अशी मोठी लोक, त्यांच्या मनातून तू कायमचा उतरून जाशील. सामान्य लोकांनी दिलेल्या दूषणाकडे तू भले दुर्लक्ष करशील, परंतु जे थोर लोक आहेत की ज्यांना तू पूज्य मानतो, त्यांच्या मनातून कायमचा उतरला जाशील. ते तुझी काय करतील? उपेक्षा करतील, तुला तुच्छ मानतील. ते चालेल. ते पण कधी कधी मनुष्य जनसामान्यांच्या निंदेकडे दुर्लक्ष करत असतो, परंतु त्यानं ज्यांना मोठं मानलंय ते आपल्याबद्दल काय विचार करतात एवढाच विचार करत असतो कधी कधी एखादा सामान्य. संत देखील सामान्य जनांनी केलेल्या स्तुती निंदेला भुलत नाही. लक्षात, निंदन तू नीती निपुण हा कोणी स्तुती करो की निंदा करो, निंदा कोणी वंदा, कोणी निंदा करा कोणी वंदन करा, त्याच्याकडे ते लक्ष देत नाही. पण आपण ज्यांना पूज्य मानलेलं आहे असे संत लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार मात्र श्रेष्ठ साधक नेहमी करत राहतात. मज ते हसतील संत, लोक हसतील याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, पण संतांनी आमच्यावर हसू नये याची मात्र सतत काळजी घेत असतात. तसं अर्जुन देखील, अर्जुन म्हणेल हे सामान्य लोक मला नाव ठेवत असतील तर ठेवू दे, पण भगवंत काय म्हणतो? जे तुला मानतात, ज्यांनी तुला बहुमान दिलेला आहे, तुझा गौरव केलेला आहे, लक्षात आलं, हा अर्जुन शूरवीर आहे असं म्हणून सगळ्या लोकांना ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याच मनातून तू काय होशील? उतरून जाशील. हलकेपणाला काय होशील? लाघवम यासी, लघुतेला काय होशील? प्राप्त होशील. तू आणि काही एक न विचारीस, एत संभ्रमे झुंजो आलास आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. तू आणि काही एक न विचारीसी, एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे जरी मागुता निघालासी. तू आणि काही एक न विचारीस, तू आणखी एका गोष्टीचा विचार केलेला नाही आहे. येत संभ्रमे झुंजो आलासी, येथे मोठ्या उत्साहात उल्हासानं तू लढण्याकरिता, युद्ध करण्याकरिता आलेला आहेस. आणि सकणवपणे जरी मागुता निघालासी, आणि दयार्द्र अंतकरणानं जर परत फिरलास. पुढची ओळी हा एक विषय. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. तर अर्जुना तुझे ते या दुर्जना वैरिया मना प्रत्यय येईल का मज सांगे. दोन्ही ओवी मिळून एकच लांबचं वाक्य तयार होतं. तू आणखीही एका गोष्टीचा विचार केलेला नाही आहेस. भले तू येथे युद्धासाठी येत असताना मोठ्या उल्हासानं उत्साहानं आलेला आहेस, आणि आता मात्र या स्वजनांना पाहून अंतकरणात मोह निर्माण झाला, दयार्द्र अंतकरण तुझं झालं, करुणा उत्पन्न झाली आणि तू इथून मागे फिरलास. तरी तुझं ते युद्धातून माग फिरणं कशामुळं? दयाळूपणामुळं. तर तुझं ते दयाळूपण, कृपाळूपण या दुर्जना वैरिया मना प्रत्यया नाही, या दुष्ट वैर्यांच्या मनाला पटेल काय? हे दुर्योधनादिक जे आहेत ते म्हणतील काय की अर्जुनाला आपल्याविषयी दया निर्माण झाली. हे भीष्म द्रोणादिक थोर लोक त्यानं पाहिले आणि या गुरुजनांना, थोर लोकांना मी कसा मारू असा विचार करून तो माग फिरलेला आहे असं त्यांच्या मनाला कधीही येणार नाही. येईल का? सांगे मग सांगे, मला सांग बरं. असं प्रत्यय म्हणजे अनुभवाला, यांच्या प्रचितीला तसं येईल का? यांना तशी खात्री पटेल का की अर्जुनाच्या अंतकरणात दया निर्माण झाली म्हणून तो हे युद्ध सोडून पळू पाहतो? का येणार नाही? कारण हे कसे आहेत? दुर्जना. वैरी कसे आहेत? हे दुर्जन आहे, दुष्ट आहे. म्हटले मग काय दुर्जना वैरिया, वैर्यात दोन प्रकार असतात का?
कसे कसा वैरी, दुर्जन वैरी, सज्जन वैरी, असे असतात का प्रकार? करावे लागतात हे पण. कधी कधी जे युद्ध प्राप्त होत असतं ते सततच दुष्ट लोक आणि सज्जन लोक यांच्यातच होतं असं. वैरभाव देखील दुर्जन आणि सज्जन यांच्यातच होतो असा नाही. अनेक वेळेस गैरसमजुतीनं सज्जन लोकात देखील वैर होत असतं. कधी कधी व्यवहारापोटी तसं होतं, शत्रुत्व मित्रत्व होतं. पण जे वैरी लोक असतात त्यांच्यात सगळेच एकसारखे असतात असंही नाही. लक्षात आलं आता प्रकार इथं? दुर्जना वैरिया, कपटानं घात न करणारा तो सज्जन म्हणायचा. लक्षात आलं का? जे काही युद्धाचे काय जे नियम असतील त्या नियमानुसार लढणारा. लक्षात आलं? आणि एखादा काहीही करून सामधाम भेद दंड सगळ्या कोणत्याही नीती, कूटनीती, कपटनीती सगळ्या गोष्टींचा अवलंब करून याचं पारिपत्य करायचं असा विचार करणारा दुर्जन वैरी. आता हे जे कौरव आहेत, दुर्योधनादिक जे आहेत, हे वैरी आहेत. पण कसे वैरी आहेत? दुर्जन वैरी आहेत. हे पहा, अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या इतिहासातील म्हणा, प्राचीन काळातील, पुराणादिकातील आपल्याला सांगता येणं शक्य आहे की दोन महान लोकांमध्ये कधी कधी वैर झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु त्यांनी ते वैरभाव निभावताना कधीही कपटाचा उपयोग केला नाही. लक्षात आलं? अनेक लोक, म्हणून तर युद्धाला देखील धर्मयुद्ध शब्द आहे की नाही. नियमान शस्त्रविहीन असलेल्या त्या वैऱ्यावरती शस्त्र चालवायचं नाही. त्याच्या हातातील शस्त्र पडलं असेल, तुटलं असेल, त्याला ते शस्त्र घेऊ द्यायचं. पुन्हा रात्री युद्ध करायचं नाही. सूर्योदयाच्या समयी युद्धारंभ, सूर्यास्ताला युद्ध समाप्त. पुन्हा आता ज्या युद्धामध्ये काही दिसून येतं तसं त्यांच्या अन्नधान्यादिकाचं नुकसान करायचं नाही. लक्षात आलं का? जर युद्ध थांबलं सूर्यास्ताला आणि आता ते समोर असणार ना, लढाई कशी व्हायची? समोरासमोर एकमेकांसमोर उभे राहणार, मग शंखनाद होणार, सूचना दिली जाणार आता युद्ध आरंभ होत आहे. मग काय होणार? युद्ध होणार. अनेक वेळेस असंही आपल्याला आढळेल की त्या शत्रू सैन्यातील अन्न पाणी संपुष्टात आलेला असेल तर यांनी काय केलेलं आहे? अन्न पाण्याचा पुरवठा केलेला आहे. लक्षात आलं का? हे आमचं घ्या, ते खा आणि उद्या पुन्हा आपण काय करू? लढू. लक्षात आलं का? आहे वैरीच, पण मग त्याला कोणता वैरी म्हणे? सज्जन वैरी. हे दुर्योधनादी काय हे सज्जन वैरी नाही आहे. त्यांना जरी कळालं की हा आपल्याविषयी दया दाखवून युद्धातून मागे फिरतो आहे, पण त्यांच्या मनाला ते काही पटणार नाही आहे, ते मान्यच करणार नाहीत. हे पहा, अनेक वेळेस माणसाला कळत असतं पण तो मान्यच करत नसतो. हे असं कसं होऊ शकेल? दिसतंय त्याला प्रत्यक्ष, पण तरी देखील तो काही मान्य करत नाही. त्याप्रमाणे हे जे लोक आहेत ना, तरी तुझे ते अर्जुना, तुझं ते दयाळूपण खरं आहे असं या दुर्जना वैरिया का प्रत्यय येईल? या वैऱ्यांच्या मनाला पटेल काय? माझं सांग बरं मला. यांना कधी हे पटणार नाही. आणि हे काय करतील? सतत तुझी काय करतील? निंदाच करतील. बोलू नये ते काय होतील? बोलतील. आणि मग त्यापेक्षा अधिक दुःख कोणतं असेल? लक्षात आलं का? अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवा हिताः. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे.
तोषोनी मज द्यावी पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।